झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा होतोय दुरुपयोग, खोटे गुन्हे दाखल करणे वाढले, जनआंदोलन उभारणार। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांचा इशारा। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा दुरुपयोग होतोय। अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिकाच सुरू आहे। या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी दिला। गावातील सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्या अंगावर एक खर्चाटा सुद्धा नाहीये। जर त्याच्या अंगावर एक खर्चाटा नसेल तर एवढे मोठे कलम लावणं आणि एवढे मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल करणं एक प्रकारे राजकीय सूड उगवण्याचा हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडनं होतोय। आणि हे याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, इतर मित्र पक्ष आम्ही कोणी खपवून घेणार नाही। आम्ही सर्वांना सोबतीला घेऊन, जनतेला सोबतीला घेऊन या तालुक्यात जनतेच्या लढाईसाठी, जनतेच्या न्यायासाठी एक जन आंदोलन उभारण्याचा पुढे आम्ही आमचा प्रयत्न राहील। बेडसे यांनी थेट पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर आरोप केले। तालुक्यात महाविकास आघाडी विरुद्ध अक्षरशः इंग्रजांसारखे जुलूमशाही सुरू असल्याचे ते म्हणाले। आतापर्यंत माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष गुलाब सोनवणे, रामभाऊ माणिक, डॉक्टर रवींद्र देशमुख, मांडळचे वकील पाटील, टाकरखेड्याच्या अमिता गिरासे, नरडाणा येथील डॉक्टर नितीन चौधरी, साळवेचे संतोष वाघ, डॉक्टर भरत राजपूत, महेंद्र पाटील, शानाभाऊ सोनवणे असे कितीतरी नावे सांगता येतील ज्यांच्या विरुद्ध द्वेष भावनेने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या गेल्या 10 वर्षात या आपल्या शिंदखेडा मतदारसंघात असे खोटे गुन्हे घडण्याचं प्रमाण आणि घडवण्याचं प्रमाण विविध प्रकारे झालेले आहे। आता बामणे येथील कामराज निकम आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर नळजोडीच्या किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल करण्यात आले। वास्तविक हा वाद गाव पातळीवर मिटवता येण्यासारखा होता। अशा अन्यायाच्या विरोधात आम्ही संघटित होऊन जन आंदोलन उभारू असेही बेडसे म्हणाले की या शिंदखेडा तालुक्यात 123 ग्रामपंचायत असून प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीनुसार प्रत्येक गावात तंटामुक्ती समिती काढणं समजते। परंतु मागील 10 वर्षात शिंदखेडा मतदारसंघात छोटे मोठे गाव पातळीच्या भांडणात सुद्धा खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण बघता माझा प्रशासनाला प्रश्न आहे की शासनाच्या निर्णयाप्रमाणे तंटामुक्त समितीच्या मीटिंग झाल्यात किंवा नाही, झाल्या असतील तर पंचायत समितीला अहवाल सादर झाले किंवा कसे, गावातील समितीने केलेल्या कामकाजानुसार किती तंटा समोपचाराने मिटवण्यात आले व त्या कालावधीत पोलीस ठाण्यात किती गुन्हे दाखल झाले आणि दाखल असतील तर किती, सर्व फोकस मला पुढील काळात त्यांच्यावरती करायचा आहे। यावेळी जितेंद्र मराठे, विठ्ठल सिंग गिरासे, अरुण सोनवणे, महेंद्र निकम, गिरीश देसले, शैलेश सोनार, सुरेश भिल, देवानंद बोरसे, राहुल माणिक, देविदास मोरे, दुर्गेश पाटील असे अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।